पवित्र शास्त्राचा सारांश आणि सध्या आपण एक पुस्तकाचा आढावा घेत आहोत. एक पुस्तकाची रूपरेषा. आज आपलं पुस्तक आहे इयोब. आणि इयोबाच्या बाबतीत जर बोललं तर आपल्याला त्याचं दुःख आणि संकट हे आठवतात की पवित्र शास्त्रामध्ये, इतिहासामध्ये इयोबासारखं दुःख कोणालाही झालेलं नव्हतं. म्हणून आज आपण इयोबाच्या पुस्तकाची रूपरेषा थोडक्यात पाहणार आहोत. या पुस्तकात काय आहे आणि ते आपल्याला आज कसं लागू आहे, त्याच्यातून आपण आज काय शिकू शकतो. पहिल्या अध्यायाच्या पहिल्या वचनात जर आपण पाहिलं तर जसं काही एखाद्या कल्पित कथेसारखं किंवा एखाद्या स्टोरीसारखं सांगितलेलं आहे की ऊस देशात एक पुरुष होता, त्याचे नाव इयोब असे होते. बघा, गोष्टीप्रमाणे या पुस्तकाची सुरुवात होते आणि मग तो कसा होता सांगितलेला आहे की तो सात्विक व सरळ होता. तो देवाला भिवून वागे व पापापासून दूर राही. त्याला 7 मुलं 3 कन्या होत्या आणि मग त्याची धनसंपत्ती होती. म्हणजे त्या काळामध्ये त्या भागातला तो सर्वात श्रीमंत मनुष्य होता. असं 3ऱ्या वचनाच्या शेवटी सांगितलं आहे की त्याचा परिवार फार मोठा होता आणि पूर्व देशातल्या सर्व लोकात तो थोर होता. आणि हा देवाला भिवून वागणारा, परमेश्वराची भक्ती करणारा होता. आता इयोबाचं पुस्तक हे अब्राहम, इजाक आणि याकोब जेव्हा होऊन गेले, म्हणजे उत्पत्तीच्या काळातलं खरं तर पुस्तक आहे. परंतु ते जरी नंतर शास्त्रामध्ये असलं तरी ही घटना किंवा इयोब हा अब्राहम, इजाक, याकोब यांच्या काळात होऊन गेलेला आहे. त्या काळातली ही घटना आहे, हे आपण ध्यानात ठेवलं पाहिजे. आता बरेच वेळेस आपल्याला प्रश्न पडतो की देव जर चांगला देव आहे, तो जर दयाळू कृपाळू आहे, देव जर प्रीती आहे, तर जगामध्ये एवढं दुःख का? किंवा देवाच्या लोकांना दुःख सहन का करावं लागतं? संकटातून का जावं लागतं? दुःख सहन एक गूज आहे. आणि इयोबाच्या पुस्तकात आपल्याला हेच पाहायला मिळतं की काही प्रॉब्लेम, काही दुःख, काही घटना आपल्या जीवनात ज्या घडतात याचं कारण काय असतं? आता हा माणूस रोज परमेश्वराची भक्ती करत असे आणि परमेश्वराला होम अर्पणे देत असे आणि त्याला वाटत होतं की न जाणं माझ्या मुलांनी पाप केलेलं आहे, पाप केलं असेल. अशा रीतीने हा भक्तिमान मनुष्य होता, श्रीमंत मनुष्य होता. आणि मग आपण वाचतो 6व्या वचनात की एक दिवस असे झाले की त्या दिवशी देवपुत्र म्हणजे दिव्यदूत परमेश्वरापुढे येऊन उभा राहिले व त्यांच्यामध्ये सैतानही आला. आणि त्यावेळेस परमेश्वराने सैतानाला विचारलं की तू कुठून आलास? तो म्हटला पूर्ण पृथ्वीवर हिंडून फिरून आलेलो आहे. आणि देव त्याला म्हणतो की माझा सेवक इयोब याच्याकडे तुझं लक्ष गेलं काय? आणि सैतान म्हणतो की तो तुझा भय काय फुकट बाळगतो? तू त्याच्या भोवती, त्याच्या सर्वस्वाभोवती कुंपण घातलेले आहे ना. वचन 9 आणि 10. तू त्याच्या हाताला यश दिले आहे ना. तू देशात त्याचे धन वृद्धी पावत आहे ना. म्हणजे सैतानाला माहीत होतं की इयोबाच्या समृद्धीचं कारण किंवा रहस्य काय होतं, की देवाचा आशीर्वाद, देवाचं संरक्षण होतं म्हणून. आणि मग सैतान परमेश्वराला म्हणतो की तुझा हात बाजूला काढून तर बघ, तो तुला शाप देईल. आणि परमेश्वराला माहीत होतं, कारण परमेश्वर अंतःकरण पारखणारा देव आहे. आणि म्हणून परमेश्वर सैतानाला म्हणाला, वचन 12, पहा मी त्याचे सर्वस्व तुझ्या हाती देतो, त्याला मात्र हात लावू नको. मग सैतान परमेश्वरापासून निघून गेला. आणि मग पुढं जर आपण वाचलं तर एकामागून एक दुःखद घटना घडलेल्या आहेत. रानात त्याचे नौकर चाकर जनावरं घेऊन गेलेले होते. त्यांना शत्रूंनी कैद करून नेलं. आणि नंतर शेतामध्ये असताना देखील त्याच्या लोकांना कैद करून नेलं. आणि शेवटी त्याचे मुलं एका ठिकाणी, मुलं आणि मुली ज्या घरामध्ये जेवण करीत होते, मेजवानी करीत होते, ते घर अचानक कोसळलं आणि अशा रीतीने त्याच्या मालमत्तेचा
आणि शेवटी त्याच्या मुलांचा नाश झाला. आणि हे सर्व एका दिवसात घडलं. पण केव्हा घडलं? ज्यावेळेस देवाने सैतानाला परवानगी दिली इयोबाची परीक्षा पाहण्याची त्यावेळेस. आणि म्हणून याच्याहून आपल्याला महत्त्वाचा धडा हा शिकायला मिळतो की देवाने परवानगी दिल्याशिवाय सैतान आपोआप काही करू शकत नाही. आणि हे जे संभाषण परमेश्वराने सैतानामध्ये झालं हे स्वर्गात झालेलं आहे. खाली पृथ्वीवर जगामध्ये इयोबाला काही माहीत नाही. फक्त एकामागून एक आपत्ती, एकामागून एक ट्रॅजेडी घडल्या. आणि मग त्याची पत्नी त्याला म्हणाली की तुम्ही किती वेळ तुमचा विश्वास धरून राहाल, देवाला शाप द्या आणि मरून जा, म्हणजे एकदाचे तुम्ही याच्यातून मुक्त व्हाल. आणि तो तिला काय म्हणतो बघा. तो तिला म्हणाला, 2 अध्याय 10 वचन, तू धर्महीन स्त्रियाप्रमाणे बोलतेस, देवापासून सुखच घ्यावे आणि दुःख घेऊ नये काय. बघा, पुष्कळ लोकांना असं वाटतं आणि आजकाल असं शिकवलं जातं की देव आशीर्वाद देणार आहे, बरं करणार आहे, समृद्धी देणार आहे, परंतु दुःख पण येऊ देतो, दुःखातही आपल्याला सहाय्य करतो, असं फारसं आजकाल शिकवलं जात नाही. आणि म्हणून बऱ्याचशा लोकांचा विश्वास असा आहे, त्यांना प्रश्न पडतो अशा घटना घडल्यावर, दुःखद घटना घडल्यावर, की देवाने असं का केलं. आणि ह्याच्यातील काही सविस्तर प्रश्न किंवा खुलासा आपल्याला ही इयोबाच्या पुस्तकात पाहायला मिळतो की काही वेळेस देव अशा घटना घडू देतो, परंतु घडवणारा देव नाही तर सैतान असतो. बघा, नैसर्गिक आपत्ती आली, त्याच्या जनावर लोकांवर वीज पडली, मग ते घर कोसळलं, म्हणजे ज्यावेळेस म्हणजे देव सार्वभौम आहे, पण देवाने परवानगी दिल्यावरच सैतान काहीतरी करू शकतो. आता काही लोकांचं असं म्हणणं आहे की सैतानाला पण देवा इतकंच सामर्थ्य आहे, पण तसं नाही आहे. सैतानाने देवाला परवानगी मागितली, देवाने परवानगी दिली, त्याच वेळेस सैतान त्याचं कार्य करू शकला, तोपर्यंत नाही. आणि हे महत्त्वाचं आहे की सैतान सार्वभौम नाही आहे, देव सार्वभौम आहे, लक्षात घ्या. दुसरा धडा हा की देवाने परवानगी दिल्याशिवाय सैतान आपल्या जीवनावर, त्याच्या लोकांवर दुःख, संकट किंवा काही ट्रॅजेडी आणू शकत नाही. देव होऊ देतो आणि त्याला कारणं असतात. आणि मग शेवटी इयोबाने, आणि मग 10व्या वचनात काय लिहिलंय बघा, 2 अध्यायाचे, ह्या सर्व प्रसंगी इयोबाने आपल्या वाचेने किंवा शब्दाने काही पाप केले नाही. म्हणजे एवढं सर्व एका दिवसात घडलं, एका दिवसात सर्व मुलं मुली वारल्या, एका दिवसात होता नव्हतं सगळं गेलं. जरा विचार करा. पण तरीही इयोबाने देवाला दोष दिला नाही, त्याने आपल्या मुखाने पाप केला नाही. आणि लक्षात घ्या की त्या काळात इयोबाजवळ बायबलसुद्धा नव्हतं. आज तुमच्या आणि माझ्याजवळ अख्खं शास्त्र आहे, पण तरी त्याने देवाला दोष दिला नाही. आणि नंतर सैतानाने परवानगी मागितली आणि देवाने परवानगी दिली की तू त्याचा जीव घेऊ नकोस. आणि त्याच्यावर गळवे आणि फोड आणि वेगवेगळे आजार इयोबाला लागले. आणि तो राखेत जाऊन गावाच्या वेशीच्या बाहेर जाऊन बसला आणि खापराने त्याचा अंग खाजवू लागला. म्हणजे बघा, जेवढी सैतानाला देवाने परवानगी दिली तेवढंच करू शकलो. इस्टेट प्रॉपर्टीची दिली, त्याने ते नाहीसं केलं. मुलांची दिली, मुलांचा ताबा घेतला. आता इयोबाच्या शरीराची दिली, शरीरावर सैतानाने वेगवेगळे रोग आणि आजार आणले. याच्यावरून हे आपल्याला समजतं की काही रोग, काही आजार हे सैतानापासून असतात. आणि म्हणून नव्या काळात प्रभू येशूने ज्यावेळेस रोग बरे केले, त्याने आपण वाचतो की तापाला दटावले, त्याने स्पर्श केला आणि अचानक तो आजार बरा झाला. काही आजार त्या पक्षघाती मनुष्याला बरं केलं. काही आजार हे दुरात्म्यांकडून, सैतानाकडून असतात. आणि या ठिकाणी सैतानाने इयोबाच्या शरीरावर वेगवेगळे आजार आणि व्याधी आणली आणि तो आजारी झाला. तो गावाच्या बाहेर जाऊन बसला.
आणि मग ही बातमी त्याच्या मित्रांना कळल्यानंतर त्याचे 3 मित्र दूर देशाहून त्याला भेटायला आले आणि त्यांनी 7 दिवस शोक केला. ते दूर बसले. 7 दिवस ते त्याच्याशी काही बोलले नाहीत. त्यांना आश्चर्य वाटलं असेल की एवढा महान थोर मनुष्य, एवढा देवाला भिवून वागणारा मनुष्य, आणि असं कसं झालं. आणि आजही असंच होतं नाही का, की देवाच्या लोकांवर संकट आले, दुखणे आजार आले तर अनेकांना असा प्रश्न पडतो की हे तर एवढी देवाची भक्ती करतात, एवढी प्रार्थना करतात, मग ह्यांच्या बाबतीत असं नाही व्हायला पाहिजे, मग कसं काय झालं. आणि ह्या योबाच्या मित्रांनाही असंच वाटलं. आणि मग पुढं जर आपण वाचलं तर त्या 3 मित्रांनी प्रत्येकाने एकेकाने त्याचं वैयक्तिक मत मांडलं. एकाने म्हटलं की देव जर चांगला आहे, कृपाळू आहे, तर त्याने असं करायला नको होतं. आणि मग त्याने त्याचा खुलासा केला. दुसऱ्याने असं म्हटलं की तू निश्चित काहीतरी पाप केलं असशील म्हणून हे तुझ्यावर गुदरलेलं आहे. तू पश्चाताप कर, देवाजवळ क्षमा माग आणि तू मुक्त होशील. अशा प्रकारे प्रत्येकाने आपापले विचार मांडले, व्यक्त केले. आणि तसंच आजही होतं. अशा व्यक्तींना, देवाच्या व्यक्तींना ज्यावेळेस असे प्रसंग त्यांच्या जीवनात येतात, त्यांच्या कुटुंबात घडतात, त्यावेळेस देवाचे लोक, विश्वासारे ख्रिस्ती बंधू भगिनी आणि काही वेळेस पालक सेवकसुद्धा वेगवेगळे विचार व्यक्त करतात. परंतु ते वैयक्तिक मत असतं. खरं कारण हे त्या योबाच्या मित्रांना माहीत नव्हतं. खरं कारण आज कोणालाही माहीत नाही. ते फक्त परमेश्वराला माहीत असतं. हे जे योबाच्या बाबतीत घडतंय, घडलं, हे देव आणि सैतान यांच्यामध्ये झालेलं संभाषण जे स्वर्गात झालं त्याचा परिणाम आहे. पण पृथ्वीवर ह्या लोकांना, योबाला किंवा त्याच्या मित्रांना माहीत नाही आहे. म्हणून शास्त्र सांगतं अनुवाद 29:29 मध्ये की काही गोष्टी, गुप्त गोष्टी आपला देव परमेश्वर याच्या आहेत, परंतु प्रगट केलेल्या गोष्टी आपल्या व आपल्या मुलाबाळांसाठी आहेत. तर काही गुप्त गोष्टी आहेत, काही प्रगट केलेल्या गोष्टी आहेत. आणि बरेच वेळेस आपण प्रगट केलेल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो आणि गुप्त गोष्टींवर आपले विचार मांडायला लागतो की देवाने असं का केलं, तसं का झालं, यांच्या बाबतीत तसं का केलं, हे सेवक तरुणपणे का वारले, त्यांच्या जीवनात अशी का ट्रॅजेडी झाली. आणि म्हणून काही वेळेस ज्यावेळेस आपण सांत्वन करायला जातो, एखाद्याला भेटायला जातो, त्यावेळेस सगळ्यात शहाणपणा हा आहे की आपण शांत बसावं. आपल्याला जर माहीत नाही तर आपण वैयक्तिक मत मांडू नये. कारण ज्याला दुःख झालेलं आहे त्यालाच माहीत असतं. आणि म्हणून सांत्वन चुकीच्या शब्दाने, चुकीच्या गोष्टीने किंवा दोष आरोप करून होत नसतं. म्हणून काही वेळा शांत राहणं याच्यातच शहाणपणा असतो. आणि मग असं करता करता आपल्याला माहीत नाही की किती महिन्यांचा हा काळ गेला, परंतु बऱ्याच महिन्यांचा हा कालावधी गेलेला असाय. आणि मग शेवटी योबाला पण असं वाटू लागलं की देव माझी परीक्षा घेत आहे, देव माझ्यापासून दूर गेलेला आहे. ह्याच्या मित्रांनी केलेलं सांत्वनाने याचं समाधान झालं नाही. बघा, आणि मग 42व्या वचनात आपण असं 42व्या अध्यायात आपण वाचतो की देवाने त्याला दर्शन दिलं. देव योबाशी बोलला. आणि योब देखील ह्या मित्राने हे व्यक्त केल्यानंतर त्या दुःखात असताना त्याने काही चुकीचे शब्द बोलले, चुकीचे विचार व्यक्त केले देवाबरोबर सुद्धा. आता दुःखाच्या प्रसंगी आपल्याला काय वाटतं, आपल्या भावना व्यक्त करणे प्रार्थनेत देवाला, हे चुकीचं नाही आहे. देव समजू शकतो कारण तो निर्माणकर्ता आहे. पण शास्त्र असंही सांगतं की देव आपल्या शक्तीपलीकडे आपली परीक्षा होऊ देत नाही. आणि ज्यावेळेस परमेश्वराने योबाला दर्शन दिलं, त्याच्याशी बोलला, त्यावेळेस तो काय म्हणतो बघा. योब 42 शेवटचा अध्याय आणि वचन 3, तो म्हणतो, अज्ञानाने दिव्य संकेतावर अंधकार पाडणारा असा हा कोण? तो मी. यास तो मला समजत नाही ते मी बोलतो.
ते माझ्या आटोक्याबाहेरचे अद्भुत आहे, ते मला कळले नाही. आता ऐक, मी बोलतो, मी तुला विचारतो, तू मला बोध कर. आणि मग इयोब आतापर्यंत देवाला प्रश्न विचारत होता की असं का झालं, असं का. त्याला जाणून घेण्याची इच्छा होती. आणि बरेच वेळेस आपल्याला देखील जाणून घेण्याची इच्छा असते की आपण जर काही पाप केलं नाही, काही चुकीचं केलं नाही, तरी जर एखादा दुखणं आजार किंवा एखादी जर वाईट घटना घडली तर असं का झालं. पण ह्या प्रश्नाचं उत्तर जेव्हा इयोबाने देवाला विचारलं, देवाने त्याला उत्तर न देता प्रश्नच विचारला. आणि त्यांचं संभाषण आपण वाचतो 41 आणि 42व्या अध्यायामध्ये की परमेश्वर इयोबाला प्रश्न विचारत आहे की मी हे जग निर्माण केलं तेव्हा तू कुठं होतास? जगाच्या निर्मितीच्या वेळेस तो होता का? मग वेगवेगळे पशु पक्षी प्राणी. आणि देव इयोबाचं लक्ष सृष्टीकडे आणि देवाच्या सामर्थ्याकडे वेधतो आहे. बघा, देव त्याच्या प्रश्नाचं उत्तर देत नाही की असं का झालं. आणि मग हे सर्व संभाषण झाल्यानंतर, देव त्याच्याशी बोलल्यानंतर इयोब काय म्हणतो बघा. 5वं वचन, इयोब 42 आणि वचन 5. मी तुझ्याविषयी कर्णोपकर्णी ऐकले होते, आता तर प्रत्यक्ष डोळ्याने मी तुला पाहत आहे. म्हणजे काय इयोबाने देवाला पाहिलं का? नाही. पण देव त्याच्याशी दृष्टांताच्या द्वारे बोलला आणि ह्या गोष्टी त्याला प्रगट केल्या आणि त्याने ह्या त्याच्या आत्मिक डोळ्याने पाहिल्या, कल्पनेने. आणि तो म्हणतो की म्हणून मी माघार घेऊन धूळ राखेत बसून पश्चाताप करीत आहे. कशाबद्दल पश्चाताप? पापामुळे हे घडलं होतं का? नाही. पण जे चुकीचे शब्द, चुकीचे विचार आणि देवाला दोष देणं वगैरे हे केलेलं होतं, त्याच्याबद्दल तो म्हणतो मी पश्चाताप करीत आहे. आपण बोलतो, तुम्ही बोललात, मी बोललो, परंतु ज्या दुःखात, ज्या मनस्थितीत आपण दुःखाने बोलतो, देवाला प्रश्न विचारतो, पण ज्यावेळेस आपण कबूल करतो, पश्चाताप करतो आणि म्हणतो की असं मी नव्हतं बोलायला पाहिजे, प्रभू तो माझी क्षमा कर, तसं तो म्हणतो मी धूळ राखेत बसून पश्चाताप करीत आहे. परमेश्वराची इयोबाबरोबर हे बोलणे झाल्यावर परमेश्वर म्हटला की मी तुझ्या मित्रांवर संतप्त झालेला आहे, कारण त्यांचे विचार चुकीचे आहे. आणि मग परमेश्वराने त्या मित्रांना सांगितलं की इयोब तुमच्यासाठी विनंती करेल आणि मग मी तुमची क्षमा करेल. आणि मग इयोबाने प्रार्थना केली त्यांच्यासाठी, देवाने त्यांची क्षमा केली. आणि काय झालं माहिती आहे का? 10वं वचन, इयोब 42 आणि 10. इयोबाने आपल्या मित्रांसाठी प्रार्थना केली तेव्हा परमेश्वराने इयोबाच्या दुःखाचा परिहार केला. त्याचं दुःख संपवलं, संपुष्टात आणलं. पूर्वी इयोबाची मालमत्ता होती, तिच्या दुप्पट परमेश्वराने त्याला दिली. बघा, तो स्वतः दुःखात आहे, त्याला त्याच्या प्रश्नाचे उत्तरं मिळालेली नाही आहेत, तरीही त्याने मित्रांसाठी प्रार्थना केली, तरी त्याने त्याच्या चुका कबूल केलेल्या आहे. आणि ज्यावेळेस त्याने हे केलं त्यावेळेस काय झालं? दुप्पट आशीर्वाद मिळाला. जे गमावलं होतं त्याच्या दुप्पट देवाने त्याला दिला. किती विशेष आहे नाही का? म्हणून दुसऱ्यांसाठी प्रार्थना, मध्यस्थी करणं हे इतकं महत्त्वाचं असतं की जे आपण गमावलेलं आहे ते दुप्पट परमेश्वर आपल्याला देत असतो. आणि मग पुढं असं म्हटलेलं आहे की जे 10 लेकरं इयोबाचे वारले होते आणि जी त्याची संपत्ती होती त्याच्या डबल दिली, आणि जे 10 लेकरं वारलेले होते, 13 वचनात सांगितलेलं आहे की त्याला आणखी 7 पुत्र व 3 कन्या झाल्या. आता इथं लक्षात घेण्यासारखं हे आहे की उंट, गाढवं, बैल वगैरे जे आहे ते सर्व दुप्पट झाले. पण अगोदर त्याला 7 मुलं 3 कन्या होत्या, म्हणजे 10 लेकरं. त्याचे 20 लेकरं झाले नाही, 10 झालेत. विचार करा असं का? आणि याचं कारण हे की तो विश्वास ठेवणारा, देवाला भिवून वागणारा होता. त्याच्या मुलांना त्याने देवाच्या भयात वाढवलं होतं.
जरी ते वारले होते तरी ते देवाजवळ सुरक्षित होते. त्यांच्या आत्म्याचा नाश झालेला नव्हता, म्हणून देवाने ते मुलं डबल केले नाही. त्याला 7 पुत्रांनी 3 कन्या झाल्या. आणि मग शेवटी लिहिलं आहे 17व्या वचनात की नंतर योग वृद्ध व पुऱ्या वयाचा होऊन मरण पावला. तर अशी ही योबाची स्टोरी आहे थोडक्यामध्ये. आता ह्याच्यात 5 भाग आहेत. पहिला भाग वचन 1 आणि 2 मध्ये योग कोण होता आणि कशा प्रकारचं त्याचं लाईफस्टाईल जीवन होतं आणि कशा प्रकारे त्याच्यावर दुःख आलं, त्याचं कारण काय. दुसरा जो भाग आहे अध्याय 3 ते 11, 3 ते 31 हे अध्यायामध्ये त्याचे मित्र कसे त्याला भेटायला आले आणि त्यांनी त्यांचे विचार वेगवेगळे मांडले ते सांगितलेलं आहे. तिसरा जो विभाग आहे अध्याय 32 ते 41 मध्ये योबाचा मित्र एलिहू याचे शब्द यांनी योबाचं केलेलं सांत्वन व्यक्त केलेले विचार आणि परमेश्वर जे बोलला ते 38व्या अध्यायापासून ते 41व्या अध्यायापर्यंत की परमेश्वराने याविषयी काय म्हटलं, दुःखाविषयी, संकटाविषयी, दुःख सहनाविषयी. चौथा भाग आहे की योबाचा पश्चाताप आणि देवाला समर्पण, योग 42 वचन 1 ते 6. आणि 5वा आणि शेवटचा भाग आहे योग 42 7 ते 17 मध्ये इयोबाची पुनर्स्थापना. इयोबाची पुनर्स्थापना जे इयोबाने गमावलं किंवा जे सैतानाने काढून घेतलं ते कसं देवाने त्याला परत दुप्पट दिला. किती विशेष आहे नाही का. सुरुवातीला जर आपण ट्रॅजेडी, दुःख वाचतो, परंतु शेवट हा चांगला झालेला आहे आणि शेवट महत्त्वाचा असतो. आणि शेवट हा परमेश्वराने केला, शेवट परमेश्वर करत असतो. आता याच्यातून महत्त्वाचे धडे शिकण्यासारखे काय. पहिला धडा हा, देवाने परवानगी दिल्याशिवाय सैतान देवाच्या लोकांच्या जीवनावर, तुमच्या आणि माझ्या जीवनावर कोणते आघात आणू शकत नाही. दुसरा धडा हा की देव परमेश्वर सार्वभौम आहे. देव आणि सैतानाला संगतीच अधिकार किंवा सारखंच सामर्थ्य असं नाही आहे. देव सर्व समर्थ आहे. तिसरा धडा हा की आपण जरी देवाची भक्ती करणारे असलो तरी आपण या पतन पावलेल्या भूमीत, शापित भूमीवर जगत असल्यामुळे आणि आदामापासूनच्या शरीरात असल्यामुळे मर्त्य शरीरात दुःख, क्लेश येतील आणि येतात. आणि म्हणून जर कोणी म्हणत असेल की देवावर विश्वास ठेवल्यानंतर दुःख यायला नाही पाहिजे, दुःखने आजार नाही व्हायला पाहिजे, तर हे चुकीचं आहे. असं शास्त्र शिकवत नाही. प्रभू येशूने देखील म्हटलं की या जगात तुम्हाला पुष्कळ दुःख होतील, पण धीर धरा, मी जगाला जिंकलेला आहे. म्हणून दुःख सहन हा ख्रिस्ती जीवनाचा एक भाग आहे. त्याच्यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही आहे. हा आपल्या ख्रिस्ती जीवनाचा एक भाग आहे. आणि शेवटचा धडा हा की ज्यावेळेस आपल्याला काही कळत नसतं त्यावेळेस आपण पश्चाताप करायचा असतो. आपल्या चुका, आपण जे बोललो ते कबूल करायचं असतं. परमेश्वर क्षमा करतो आणि आपली पुनर्स्थापना करतो. पण जरी केली नाही तरी देवच आपल्या जीवनावर नियंत्रण असतं. आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट हा की शेवटपर्यंत परमेश्वराने त्याच्या जीवनात हे दुःख का आले याचं कारण सांगितलं नाही. त्याने बाकीच्या गोष्टी परमेश्वर त्याच्याशी बोलला, बाकीचं सर्वच सांगितलं. पण मेन कारण की हे दुःख हे त्याला का सहन करायला लावलं याचं कारण शेवटपर्यंत योबाला सांगितलं नाही. म्हणजे काय, काही प्रश्नांची उत्तरं, काही गोष्टी आपल्याला स्वर्गात गेल्याशिवाय समजणार नाहीत, देव सांगणार नाही. परंतु त्याने आपल्याबरोबर राहण्याचं आश्वासन दिलेलं आहे. तो म्हणतो मी तुम्हाला कधी सोडणार नाही, टाकणार नाही. म्हणून आज जर तुम्ही
कोणत्या दुःखात असाल तर धीर धरा. देवाच्या परवानगीशिवाय सैतान काही करू शकत नाही. धीर धरा की अशा प्रसंगी देखील आपण चुकीचे शब्द बोलून देवाला इतरांना दोष देऊ नये आणि त्याची वाट पाहून धीर धरला पाहिजे इयोबासारखा, की शेवट परमेश्वर हा चांगलाच करणार असतो. त्याचा एक उद्देश असतो. देवाने सैतानाला दाखवून दिला. देवाला इयोबाविषयी अभिमान होता. त्याला माहीत होतं की इयोब त्याला कधीच नाकारणार नाही, तो माघार घेणार नाही. आणि म्हणून शेवटी इयोबाचा विजय झाला आणि इयोबाच्या देवाचाच विजय झाला. आणि आजही तसंच होतं. परमेश्वर हे वचन आशीर्वादित करो. आपण उद्या पुढच्या पुस्तकाचा सारांश पाहू. लाल.